नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. शक्तीपीठ महामार्ग हा परभणी जिल्ह्यातील जवळपास 35 गावातून जात असल्यानं परभणी जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी याला विरोध केला असून शक्तीपीठ महामार्ग हा परभणी जिल्ह्यातून वगळण्यात यावा या मागणीसाठी आज परभणी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानात बाधित शेतकऱ्यांचा मेळावा घेऊन परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आलं व शक्तीपीठ महामार्ग हा परभणी जिल्ह्यातून वगळण्यात यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले, किसान सभेचे ॲडव्होकेट अजय बुरांडे, ॲडव्होकेट गजेंद्र येळकर, डॉक्टर सुभाष कदम, विलास बाबर, गोविंद वाटुळे, कॉम्रेड उद्धव पवार आदींसह शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते। आम्ही 2 वर्षापासून आमचा संघर्ष चालू आहे साहेब। आम्ही शासनाला आजपर्यंत अनेक निवेदनाच्या माध्यमातून आमच्या भावना कळवल्या आहेत की बाबा या शक्तीपीठला आम्हाला जमिनी द्यायच्या नाहीत। आम्ही कोणत्याही परिस्थितीत या जमिनीला 1 इंच जमिनीवरही शासनाला आम्ही पाय ठेवू देणार नाहीत। तरी पण शासन आज माननीय मुख्यमंत्री साहेब असे म्हणतात की फक्त कोल्हापूरचाच विरोध आहे आणि हा विरोध दाखविण्यासाठी आमच्या भावना शासनापर्यंत दाखवण्यासाठी आज आम्ही एवढा मोठा मोर्चा काढला। परभणीतले लेकरं हे असे एवढे लेकरं महिला सगळ्या घराला कुलप लावून इथं आज आम्ही परभणी जिल्हा कार्यालयावर आम्ही इथं आलेलो आहेत आणि तुमच्या माध्यमातून मी सगळ्या जगाला सांगतो या शक्तीपीठ मधल्या शेतकऱ्याचा तुम्ही जर अन्न खात असतील तर यांचा काहीतरी तुम्ही सगळ्यांना आवाज मोठा करायचा प्रयत्न करा। आज या शेतकऱ्यावर खूप मोठा आज अन्याय होत आहे। आज आमचं शासन कोणतंही ऐकून घ्यायला तयार नाहीत आणि आम्ही जमीन शासनाला 1 इंचही देणार नाहीत। भलेही मग त्यासाठी आम्हाला दुसरं पाणीपत करायची गरज पडेना, पण आम्ही देणार नाहीत। सगळा महाराष्ट्र बघणार आहे पुढे भविष्यात काय होईल ते। कारण आज एका गावात जर ठिणगी पडली तर मी तुमच्या माध्यमातून सांगू शकतो संपूर्ण महाराष्ट्र त्या गावामध्ये येणार आहे आणि आम्हाला साथ देणार आहे। आम्ही काय एकटे शेतकरी नाहीत। तुम्ही या। प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी।